Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Karagaokar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Okay? So, welcome back to my channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Okay? So, today we will study very interesting topic, that is the meaning of the word actually. Actually. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ऍक्च्युली या वर्डचा मराठीमध्ये काय मिनिंग होतो आणि इंग्रजी भाषा रचनेमध्ये या ऍक्च्युली वर्डचा कसा उपयोग केला जातो हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करायचं नाही, पूर्णतः व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो गाइज, ऍक्च्युली मीन्स मराठीमध्ये ऍक्च्युलीचा अर्थ प्रत्यक्षात किंवा खरे पाहता किंवा खरोखर किंवा वास्तविक किंवा वास्तवात किंवा खरंच किंवा आश्चर्य वाटेल पण अगदी खरं असं. म्हणजे ऍक्च्युली म्हणजे काय? प्रत्यक्षात किंवा खरे पाहता किंवा खरोखर किंवा वास्तविक किंवा वास्तवात किंवा खरंच किंवा आश्चर्य वाटेल पण खरंच इत्यादी अर्थ होतात. तर आपण काही एक्झाम्पल्स स्टडी करूया जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, पहिले एक्झाम्पल आहे, धिस बॅग लुक्स हेवी. धिस बॅग लुक्स हेवी बट ऍक्च्युली इट इज व्हेरी लाईट. धिस बॅग लुक्स हेवी बट ऍक्च्युली इट इज व्हेरी लाईट. म्हणजे ही बॅग जर पाहिली किंवा ही पिशवी जर पाहिली तर तुम्हाला अगदी जड दिसेल, दिसताना जड दिसेल किंवा जड वाटेल, परंतु परंतु प्रत्यक्षात असं आहे किंवा खरे पाहता असं आहे, इट इज व्हेरी लाईट. ही अतिशय हलकी फुलकी आहे असं म्हटलं जातं. म्हणजे हे जी पिशवी आपण पाहतो आहोत ती दिसायला जरी जड वाटत असली परंतु प्रत्यक्षात किंवा खरे पाहता किंवा वास्तवात अगदी हलकी आहे, वजनदार नाहीये असं. किंवा दुसरं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर, व्हॉट डिड ही ऍक्च्युली से. व्हॉट डिड ही ऍक्च्युली से म्हणजेच प्रत्यक्षात तो काय म्हणाला असा प्रश्न आहे. व्हॉट डिड ही ऍक्च्युली से, त्यानं प्रत्यक्षात काय म्हणाला असं. किंवा तिसरे एक्झाम्पल द्यायचं झालं, सी लुक्स यंग. सी लुक्स यंग बट सी इज ऍक्च्युली 50 year old. सी लुक्स व्हेरी यंग बट सी इज ऍक्च्युली 50 year old. ती दिसायला जरी अतिशय तरुण दिसत असली परंतु तिचं वय प्रत्यक्षात मात्र ती किती वयाची आहे? 50 वर्षाची आहे. परंतु सी लुक्स लाईक यंग, लुक्स लाईक यंग किंवा सो यंग. ती दिसायला अगदीच यंग म्हणजे अगदी तरुण अशी, जवान अशी दिसते आहे किंवा दिसते, परंतु बट सी इज ऍक्च्युली 50 year old. म्हणजे ती दिसायला जरी अगदी तरुण भासत असली किंवा दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र ती 50 year ची ओल्ड म्हणजे 50 वर्षाची आहे असं. रेखा लुक्स लाईक सो यंग बट शी इज ऍक्च्युली
70 year old 65 year old रेखाजी जी फिल्म स्टार आहे या दिसायला अतिशय सुंदर किंवा अतिशय तरुण जरी दिसत असल्या तरी त्यांचं वय हे 65 वर्ष आहे प्रत्यक्षात असं. दुसरं एक्झाम्पल द्यायचं झालं, the mobile phone business was actually his bread and butter. The mobile phone business was actually his bread and butter. म्हणजे हा मोबाईल फोनचा जो बिझनेस होता त्याचा, तो प्रत्यक्षात त्याचा ब्रेड अँड बटर म्हणजे रोजीरोटीचा धंदा होता किंवा व्यवहार होता. त्याचा जो हा धंदा आहे मोबाईलचा, दी मोबाईल फोन बिझनेस वॉज ॲक्च्युली हिज ब्रेड अँड बटर. या मोबाईल फोनचा जो धंदा किंवा व्यवसाय आहे त्याच्यावर त्याची रोजीरोटी आहे किंवा रोजीरोटी भागते असं म्हटल्यासारखं. किंवा टेकिंग ट्युशन क्लासेस was the business actually his bread and butter. Taking of tuition classes किंवा running of tuition classes was actually his bread and butter. म्हणजे ट्युशन क्लासेस जे ते सर किंवा त्या मॅडम ज्या चालवतात त्याच्यावर त्यांची उपजीविका आहे किंवा रोजीरोटीचं साधन आहे. ब्रेड अँड बटर म्हणजे उपजीविकेचे साधन किंवा रोजीरोटीचे साधन. ब्रेड अँड बटर म्हणजे काय, रोजीरोटी म्हणजे उपजीविका, त्याच्यावर अवलंबून आहे त्यांचं खाणं पिणं राहणं सगळं असं. दी मोबाईल फोन बिझनेस वॉज ॲक्च्युली हिज ब्रेड अँड बटर. म्हणजे मोबाईल फोनचा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय त्याचा उपजीविकेचा साधन आहे किंवा रोजीरोटीचं साधन आहे. ओके, I hope all of you guys understand today's topic very well. Okay, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this word that is actually, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to solve out your difficulty 101%. Okay, so guys, enjoy the day and have a nice day. Keep smiling forever.